राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर राहुल गांधी राजकारण करत आहेत असे फडणवीस म्हणाले। यावर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या। गरिबाचं पोरगं मेलं त्याला राजकारण म्हणायचं का आणि श्रीमंताचं पोरगं गाडीने गरीब लोकांना उडवतो त्याला राजकारण म्हणत नाहीत का? हे जे होत आहे हे सगळं चुकीचं होत आहे, संविधानाला तडा देणारं आहे। ज्या वेळेला कोणावर अन्याय होईल त्यावेळेला आम्ही रस्त्यावर उतरू। याला राजकारण नाही म्हणत मुख्यमंत्री साहेब, याला न्यायाची मागणी म्हणतात आणि न्याय झाला पाहिजे। न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे, नाहीतर तुम्ही होम मिनिस्टर पद सोडलं पाहिजे। मी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागते, कारण काय कारणामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही ते माहीत नाही, पण मी विनंती केली होती शेतकऱ्यांनी सोयाबीन विकू नका, आम्ही 7,000 रुपये भाव देऊ। आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही, जे सत्तेत आहे ते चुनावी जुमल्यांसाठी फेमस आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करेल आणि तो शेतकऱ्यांचा 7/12 त्यांनी कोरा केला पाहिजे असा अट्टहास आम्ही करतो आहे। ज्या पद्धतीने देशभर आंदोलन उभारलेलं आहे यावर भाजपने म्हटलं की राहुल गांधी राजकारण करत आहेत, तुम्ही काय सांगाल यावर? नाही, कसलं राजकारण मला सांगा। काल पण सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले की राहुल गांधी राजकारण करतायत, म्हणजे गरिबाचं पोरगं मेलं तर त्याला राजकारण म्हणायचं आणि श्रीमंताचं पोरगं जर गाडीने गरीब लोकांना उडवतो तर त्याला राजकारण नाही म्हणायचं। हे जे होतं आहे ना हे चुकीचं होतं आहे। हे जे होतं आहे हे संविधानाला तडा देणारं होतं आहे आणि ज्या वेळेला कोणासोबत अन्याय होईल त्या वेळेला आम्ही रस्त्यावर उतरू। त्या वेळेला सन्मान्य राहुल गांधी विरोधी पक्षनेता आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे की अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या गोष्टीला वाचा फोडतील ते आणि आम्ही नक्कीच त्यांना साथ घेऊ। याला राजकारण नाही म्हणत आदरणीय मुख्यमंत्री साहेब, याला न्यायाची मागणी म्हणतात आणि न्याय झाला पाहिजे। त्या ठिकाणी न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे, नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी होम मिनिस्टर पद सोडून दिलं पाहिजे। सरकारने असं म्हटलं की आम्ही पूर्ण कर्जमाफी करू। 3,3200 म्हणजे 3,200 रुपये एवढंच यांनी सोयाबीन विकल्या जातं आहे। मी खरं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते की काय कारणामुळे आम्ही सत्तेत नाही येऊ शकलो हे मला माहिती नाही, पण मी विनंती केली होती की आपण सोयाबीन विकू नका, आम्ही 7,000चा भाव त्या ठिकाणी देऊ, पण आम्ही नाही येऊ शकलो सत्तेमध्ये। जे सत्तेमध्ये आलेले आहेत ते चुनावी जुमल्यांसाठी फेमस आहेत। 7/12 कोरा करणार असं सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले होते आणि त्यांनी तो 7/12 कोरा केला पाहिजे असं अट्टहासाने आम्हीही म्हणतो आहे।